वर्षतीच्या प्रेमाचा भाग 15. वहिनी मोहिनीने केतकीसोबत फोनवर बोलून झाल्यावर रेणूला बेडरूम मधूनच आवाज दिला. हो ताई, बोला ना. रेणू कालचा थकवा काढून आताच झोपेतून उठली होती. संध्याकाळची वेळ होती आणि फ्रेश होऊन तिने गॅसवर चहा ठेवला होता. वहिनी, चल पटकन आपण मस्त मॉलला जाऊया, जरा फ्रेश वाटेल. आणि तसंही आज माझी सुट्टीच आहे, तर थोडी शॉपिंग पण करूया. माझी फ्रेंड्स केतकी पण येते, तर आपण तिघीही जाऊ. मोहिनी बडबडत करत कोणता ड्रेस घालावा ते शोधत होती. ताई प्लीज, पण तुम्ही दोघी जा ना, माझं नाही जमणार यायला. का गं, काय झालं? अहो ताई, आपण घरी यायच्या आत सतीश पण येतील आणि आपण दोघीही घरी नाही म्हटल्यावर ते उगाच चिडचिड करतील. आणि काल पण रात्रभर त्यांच्या व्यवस्थित आराम पण नाही झाला. आज लगेच ऑफिस, तर आता घरी आल्यावर जरा आराम करतील ते. मी पण आज पटकन जेवण बनवणार आहे, तर तुम्ही दोघी जा ना. या वेळेला मी नेक्स्ट टाईम नक्की येईल. रेणू चहावर लक्ष ठेवतच बोलत होती. बरं ठीक आहे, चल चहा दे थोडा. तसं तर बाहेर कॉफी घेऊनच, पण आधी चहा दे. मोहिनी ड्रेस चेंज करून बेडरूममधून बाहेर आली होती. काय ताई, तुम्ही पण मस्त फिरायला जाताय आणि हा ड्रेस घातला? मस्त जरा वेगळा घाला ना. कितीतरी ड्रेस आहेत तुमच्याकडे, नेहमी नेहमी तेच तेच. बसा इथे, हे घ्या चहा आणि मी आणते तुमच्यासाठी ड्रेस. तो घाला तुम्ही. किती दिवस झाले तुमच्या बर्थडेला सतीशला किती मस्का लावून लावून तुमच्यासाठी तो ड्रेस घेतलाय, पण तुम्ही अजून एकदाही नाही घातला. पण आज मात्र घालावंच लागेल तुम्हाला. रेणूने तिचा चहाचा कप किचनमध्ये ठेवला आणि ती ड्रेस घ्यायला मोहिनीच्या रूममध्ये गेली आणि येताना वॉर्डरोबमधून ड्रेस घेऊन आली. मोहिनीने खूप नकार दिला होता, पण आज रेणूच्या हट्टापुढे मोहिनीचं काहीच चाललं नाही आणि तिला रेणूने दिलेला ड्रेस घालावाच लागला. सतत साधी सरळसा राहणारी मोहिनी कधी नव्हे ते आज असं वेगळं काहीतरी घातल्याने मोहिनीला थोडं वेगळं वाटत होतं. पण ठीक आहे म्हणत तिने घातला. मोहिनी जायला निघाली त्याआधी तिने घरूनच केतकीला कळवलं होतं की ऑफिसच्या बाहेर थांब म्हणून. रेणूने खूप बजावून बजावून सांगितलं मोहिनीला की लवकरच घरी यायचं, फोन चालू ठेवायचा, काहीही त्रास झाला तर आहे तिथेच थांबून केतकीलाही सोबत थांबवायचं. रेणूची बडबड चालूच होती आणि मोहिनीचं हू 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 चालू होतं. शेवटी आवरून तिची पर्स घेऊन मोहिनी घराबाहेर पडली. बोला मग साहेब, काय काय खाणार होते तुम्ही आज? सुनीताने कारमध्ये बसली ना बसली तोवर केली लगेच प्रश्नांची सरबत्ती सुरू. अगं बाई, त्यासाठीच तर कॅफेला चाललोय ना. मग आता गाडी तरी व्यवस्थित चालू दे, शांततेत सांगतो ना सर्व, प्रसाद म्हणाला ड्रायव्हिंग करत आणि समोर लक्ष देत सुनीताला सांगत होता. दोघेही थोड्या वेळात कॅफेला पोहोचले. सर्वीकडे नजर फिरवली, पण कॅफे तर फुल होता. संध्याकाळचा टाईम म्हणून गर्दी असणारच, म्हणून ह्या दोघांना कुठेच रिकामा टेबल किंवा चेअर दिसल्या नाहीत. सुनीताचं तर मूडच गेला. ती पाय आपटतच कॅफेच्या बाहेरच्या कट्ट्यावर फेऱ्या मारू लागली. गप ग, चल दुसरीकडे जाऊया. तसंही इथे जवळ असून एक काय भरपूर कॅफेत आहेत, चलो. प्रसाद हातातला गॉगल डोळ्यांना लावत तिचा हात धरून तिला घेऊन निघाला. सुनीता तर आज गोंधळातच होती की नक्की याला असं एका रात्रीत काय झालंय की हा इतका वेगळा वागायला लागलाय. पण तिला खरं तर तेच तर जाणून घ्यायचं होतं. दोघेही परत कारमध्ये बसले आणि एक मोठ्या मॉल समोर येऊन पोहोचले. मॉलमध्ये कॅफे, थिएटर्स, हॉल, सेल सर्व होतं आणि आता ऐनवेळी जवळपास तोच मॉलमधला कॅफे होता, म्हणून प्रसादने तिथेच येणं पसंत केलं. सुनीताला तर जास्तच आनंद झाला, कारण वेळ मिळालाच तर मग काय शॉपिंग सुरू. तसंही बायकांना मुलींना शॉपिंग म्हणजे दुसरा स्वर्गच जणू. दोघेही मस्त एक टेबल जवळीच चेअरवर बसले आणि मस्त स्ट्रॉंग कॉफी ऑर्डर केली. थंडीचे दिवस होते म्हणून कडक कॉफी पिण्याची मज्जाच वेगळी. बोल आता, काय काय सांगणार आहेस? तुझ्या मनात नक्की काय काय आहे हे ऐकण्याची जितकी उत्सुकता लागली आहे ना, तितकी उत्सुकता कधी इजिप्तमधल्या पिरॅमिडमध्ये काय असेल याची पण लागली नव्हती कधी. बोलत बोलतच सुनीता हसली. अगं, काल मंदिराची मुलगी मला बघून चक्कर येऊन पडली ना. ती दुसरी तिसरी कोणी नसून मोहिनी आहे आणि हीच ती मोहिनी आहे जी माझं पहिलं वहिलं प्रेम आहे.
मॅच्युअर झाल्यानंतर प्रेम म्हणजे नक्की काय असतं हे जेव्हा जेव्हा मोहिनीला बघायचो तेव्हा तेव्हा त्याच्या नव्याने अर्थ कळायचो. पण मध्ये मध्ये आयुष्याने असे काही वळण घेतले की मनात खूप इच्छा असूनही तिच्यापर्यंत जाणारी वाट मिळालीच नाही. या गोष्टीची सल आजपर्यंतच नाही तर आयुष्यभर राहणार आहे. तुला आठवतं का, जेव्हा मी कॉलेजला कविता करायचं नाही बोललो तर तूच म्हणाली होती की एखाद्या विषय किंवा व्यक्ती डोळ्यांसमोर ठेवून शांततेत विचार करायचा, मग आपोआप शब्द जुळतात आणि कविता होते. तर मी त्यावेळी तुझं ऐकून डोळे बंद करून विषय किंवा व्यक्ती शोधत होतो. पण डोळे बंद करताच माझ्या डोळ्यांसमोर विषय म्हणून मी माझं व्यक्त न केलेलं प्रेम हे होतं आणि व्यक्ती म्हणून फक्त आणि फक्त मोहिनीच होती. आणि त्यानंतर आपोआपच कविता तयार झाली. अशा प्रकारे गावी असताना हळूहळू कॉलेजपासून तर काल मंदिरात झालेल्या अचानक भेटीपर्यंतचा सर्व प्रवास प्रसादने सुनीताला सांगितला. अगदी एक एक क्षण न क्षण तो त्याने सांगितला. सर्व सांगताना प्रसादला त्याचे पाणावलेले डोळे लपवता आले नाही. त्याने पटकन समोर टेबलवर असलेल्या टिश्यूने डोळे पुसले आणि सुनीतापासून नजर चोरून इकडे तिकडे बघितले. सुनीता तर एकसारखी त्याच्याकडेच बघत होती. तिच्या डोळ्यातून कधी अश्रू तिच्या गालावर आले हे तिला कळालं पण नाही. पण हे अश्रू नक्की प्रसाद आणि मोहिनी भेटले नाही म्हणून होते की आता प्रसादला त्याचे अश्रू अनावर झाले म्हणून फक्त त्याच्यासाठी होते का हेच तिला समजत नव्हते. अगं ए वेडाबाई, तू का रडते? प्रसाद सुनीताकडे बघत हसत तिला विचारत होता. कारण आज तू इतका खुश असूनही तुझ्या डोळ्यात पाणी बघितलं म्हणून माझेही डोळे आपोआप वाहिले रे. आणि प्रसाद, आज खऱ्या अर्थाने कळालं की जेव्हा तू मला सांगितलं होतंस की प्रेमाची व्याख्या काय असते तेव्हा काहीच कळालं नव्हतं. पण आज खरी प्रेमाची व्याख्या कळली. सुनीतानेही टिश्यूने डोळे पुसले. दोघेही जरा वेळ शांतच बसले. दोघांनाही कळत नव्हतं की आता पुढे काय बोलावं. पण तिची तब्येत तर ठीक आहे ना आता? सुनीताने विषय बदलावा म्हणून विचारलं. हो, काल झालं तिच्याशी थोडं बोलून माझं. ते तिला अशक्तपणामुळे चक्कर आले होते असं डॉक्टर म्हणाले. प्रसादने सुनीताला सांगितलं. अच्छा, पण ती आता तिच्या हजबंडसोबत हॅपी आहे ना? परत सुनीताचा प्रश्न. हो, ती तिच्या हजबंडसोबतच राहते. पण काल तो त्यांच्यासोबत नव्हता. कदाचित मोहिनी तिच्या सासरहून इकडे माहेरपणासाठी आली असेल 2-4 दिवस. प्रसादने अंदाजी सांगितलं. अच्छा, असं आहे तर म्हणजे. अरे वेड्या, काय तुम्ही मुलं असतात रे, तुम्हाला अगदी साध्या साध्या गोष्टीही कळत नाहीत यार. सुनीता खुश होऊन आणि हसून प्रसादकडे बघून बोलत होती. प्रसादला तर ती काय आणि अचानक असं का बोलते तेच कळेना. तो तिच्या हसण्याकडेच बघत राहिला. चूप, मला कळेल असं काहीसं व्यवस्थित बोलशील का? प्रसादने सुनीताला सिरियस होत विचारलं. अरे ती काल अचानक चक्कर येऊन पडली म्हणजे काहीतरी गुड न्यूज असेल. म्हणजेच ती प्रेग्नेंट असेल. पण असली ती गोष्ट तुला कसं काय सरळ सरळ सांगेल प्रसाद? सुनीता त्याच्याकडे बघून हसून बोलली. प्रसाद तर सुनीताचे शब्द ऐकून जागेवरच सुन्न झाला. सुनीता आता काय बोलून गेली याचा अर्थ त्याला विचार पण करवतच नव्हता. तो तर शून्यात नजर लावून गोठून गेला. तुला कसं माहीत? अजूनही भानावर न आलेल्या आणि गहिऱ्या नजरेचा रोख सुनीतावर रोखवत प्रसादने विचारलं. काय कसं माहीत? हेच की ती प्रेग्नंट आहे असं. प्रसादने परत नजर रोखून सुनीताला विचारलं. प्रसाद चिल, इतकं अचानक धक्का बसल्यासारखं काय रिॲक्ट करतोय? अरे साहजिकच तिचं लग्न झालंय. ती तिच्या नवऱ्यासोबत खुश आहे आणि प्रेग्नन्सीचं मुख्य आणि प्रथम लक्षण म्हणजे उलटी होणे किंवा चक्कर येणे. हे तर हल्ली बहुतेक मूव्हीजमध्ये पण दाखवतात. तरी तुला कळालं नाही का? सुनीता त्याला शांत करत बोलत होती. अच्छा, असं पण असतं म्हणजे? प्रसाद आता थोडा नॉर्मल झाला होता. थोडंसं मन सैरभैर झालं होतं. पण आता तसंही तिचं लग्न झालेलं, ती कोणाची तरी पत्नी आहे. एक अर्थी म्हणायचं तर ती आधीच कोणाच्या तरी आयुष्यात आहेच. आपण हे सर्व स्वीकारलं आहे तर ती प्रेग्नंट आहे हे पण तर स्वीकारायलाच पाहिजे ना. ती प्रेग्नंट नसून एक बाळाची आई जरी असती तरी आपण काय बदलवू शकलो नसतो. मग आज असं अचानक दुःखी वाटून घेण्याचं काय कारण? प्रसाद पुन्हा सुन्न झाला आणि गूढ विचारात होता. नाही म्हटलं तरी मन थोडं ओशाळलंच होतं. ओ हॅलो मिस्टर प्रसाद, निघायचं का? की आजची रात्र इथेच विचार करत बसायचं? सुनीताने त्याच्या डोळ्यांसमोर चुटकी वाजून त्याला भानावर आणलं. हो चल निघूया. त्याने टेबलवरून त्याच्या कारची चावी आणि त्याचा गॉगल घेतला आणि तो निघाला. ए, तिकडे कुठे चाललाय? इकडे चल, मला जरा शॉपिंग पण करायची आहे. सुनीता वेगळ्या दिशेला वळत प्रसादला बोलून लागली. नो सुनीता, आज वेळ नाही मला, प्लीज घरी चल, नंतर कधीतरी शॉपिंग कर.
प्रसादचं मूड खूप ऑफ झाला होता, म्हणून त्याने सरळ सरळ तिला नकार दिला आणि मॉलमधून बाहेर जाण्यासाठी खालच्या फ्लोअरवर जायला निघाला. अरे वा, केतकी, हा ड्रेस तर तुझ्यावर एकदम शोभून दिसतोय. मोहिनी केतकीने नुकताच ट्राय करून दाखवलेल्या ड्रेसकडे बघत बोलत होती. मोहिनी आणि केतकीला तशी जास्त शॉपिंग करायची नव्हतीच, पण आज दिवसभर घरी झोपून झोपून कंटाळा आलेला आणि काल परत दिवसभर ते मामाच्या घरी पूजेचा कार्यक्रम आणि नको त्या त्या आठवणी, मन अगदी उदास झालेलं होतं. म्हणून थोडासा चेंज मिळावा, त्यात आजची सुट्टी वाया न जाऊ देता थोडा एन्जॉय करावा म्हणून मोहिनीने जबरदस्ती केतकीला शॉपिंगला आणलं होतं. आणि तसंही अजून एक कारण म्हणजे काल प्रसादला बघितलं, त्याच्याशी थोडंसं बोलणं झालं. तोही मुंबईमध्येच राहतो. अशा गोड गोड विचारांनीही ती आज खूप खुश पण होती. एकंदरीत एकीकडे थोडं दुःख तर एकीकडे सुखद भावना, अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या मोहिनीने आजच्या दिवसाची संध्याकाळ शॉपिंगच्या कारणी लावली. केतकी आणि मोहिनीने पण घरी निघायच्या आधी मस्त कडक कॉफी घ्यायचं ठरवलं, म्हणून दोघीही त्याच्या शॉपिंग बॅग्स घेऊन कॅफेमध्ये आल्या आणि कॉफीची ऑर्डर देऊन एका कोपऱ्यातल्या टेबलवर जाऊन बसल्या. नाही म्हटलं तरी कधीची मनात चालू असलेली खदखद मोकळी करत केतकीने मोहिनीची आज दिसणारी वेगळी ड्रेसिंग स्टाईल आणि खूप खुश असण्याचं कारण काय ते विचारलंच. मोहिनीनेही आढेवेढे न घेता कालचं मंदिरातलं आणि त्यानंतर रात्री प्रसादसोबत झालेलं बोलणं सर्व काही जसेच्या तसेच केतकीला सांगितलं. आणि केतकी पण खूप खुश होती, कारण मोहिनी आज खूप दिवसानंतर इतकी खुश दिसत होती, म्हणून ती पण खुश होती मोहिनीसाठी. मोहिनी, तू खुश आहे तर मी पण खूप खुश आहे. पण बस, वाईट नको वाटून देऊ बस. तुला वास्तविकतेचेच भान देत एक गोष्ट सांगते, पण तू प्लीज जास्त मनाला नको लावून. बस, तुला नंतर परत सावरायला त्रास नको व्हायला, म्हणून मी आताच सांगते. एक काळजीपोटी सांगते तुला, जास्त मनाला नको लावू. केतकी थोडं विचार करत बोलत होती. हा बोल ना, त्यात काय, तसंही तू आजपर्यंत माझ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा विचार करतच मला वेळोवेळी धीर दिलायस केतकी, तर मी आज का वाईट वाटून देईल? बोल तू. मोहिनीने केतकीच्या हातावर हात ठेवत तिला बोलतं केलं. हे बघ, तू म्हणतेस की प्रसादसोबत काल एक मुलगीही होती, तिचीच पर्स तुला सापडली होती, बरोबर ना? मग कदाचित ती मुलगी त्याची गर्लफ्रेंडही असू शकते. तसंही हे मुंबई शहर आहे, इथे फॅमिलीसोबत राहणाऱ्या मुलींना जास्त बंधन नसतात. तेव्हा प्रसाद एकटाच राहतो. तुला समजतंय ना मी काय बोलते ते? आणि समजती मुलगी आणि प्रसादमध्ये तसं काही नसेलही, पण प्लीज असं गृहीत धरू नको की तो पूर्णपणे अजूनही एकटाच असेल असं. बस, तुला नंतर वास्तव्य कळल्यावर त्रास नको म्हणून आधीच सांगून ठेवते. कारण माणूस जेव्हा खूप एकटा पडतो ना, तेव्हा तो नव्याने कोणाच्या तरी आधाराच्या शोधात असतो. आणि प्रसाद तर हे तुझं पहिलं प्रेम आहे. बस, त्याला एकटा म्हणून गृहीत धरून त्याच्यात लगेच गुंतू नको, हेच तुला सांगते. केतकीने मोहिनीचे टेबलवरचे दोन्ही हात हातात घट्ट पकडत तिला वास्तविकतेचे भान आणून दिलं. मोहिनी अजूनही केतकी इतकं काय, कसं काय बोलून गेली ह्याचाच विचार करत सुन्न झाली होती. म्हणजे प्रेम हे किती स्वप्नाळू आणि अविचारी असतं याची तिला आज नव्याने जाणीव होत होती. आपण काल त्याला नुसतं जवळून बघितलं, त्याच्याशी थोडंसं बोललो तरी लगेच किती पटकन मनाचे बांध सताळ मोकळे होत सोडले. पण खरं चित्र तर केतकी म्हणते त्याप्रमाणे वेगळंही असू शकतं ना. मोहिनी, मी फक्त तुला अशीही वस्तुस्थिती असू शकते इतकंच सांगितले आहे. तू लगेच इतकं मनावर नको घेऊ. बस, तुलाच नंतर दुःख पचवायला त्रास नको म्हणून आत्ताच थोडं सावध केलं बस. चल, नको इतकं ओशाळून जाऊ. केतकीने मोहिनीचे मूड थोडा ठीक व्हावा म्हणून तिला थोडा आधार दिला. पण मोहिनीच्या कानापर्यंत कुठे आता केतकीचे शब्द पोचत होते. ती तर शून्यातच हरवली होती. मोहिनी, लक्ष कुठे आहे तुझं? केतकीने थोडं मोठ्यानेच आवाज दिला. तेव्हा ती कुठे भानावर आली. पण मात्र आता चेहरा थोडा कोमजला होता. मॉलमध्ये येताना जो उत्साह होता तो मावळत्या दिवसासरशीच मावळून गेला. मोहिनी, आपल्याला आता निघायला हवं. नाही म्हटलं तरी उशीर होतोय. त्यातल्या त्यात माझ्यापेक्षा तुला जास्त लांब जायचंय, म्हणून आपण आता निघायला हवं. केतकीने बिल पे करून मोहिनीला निघायला सांगितलं. हो हो, चल. अगं, खूप लेट नको व्हायला, नाहीतर दादा वहिनी परत टेन्शन घेत बसतील. आपल्याला आता लवकर निघायला हवं. मोहिनीने पण घाईघाईत पर्स आणि तिच्या शॉपिंग बॅग्स घेतल्या आणि निघायची घाई केली. दोघीही पटकन लिफ्टजवळ आल्या. लिफ्ट बंद होतच होती, पण बरं झालं केतकीने लांबूनच हात देऊन लिफ्ट थांबायला सांगितली आणि दोघीही पटकन आतमध्ये गेल्या. लिफ्टमध्ये आधीच 3-4 लोक होते.
केतकी मागे मोहिनी पण पटकन गेली. पण बिचारी केतकी जरा जास्त जोरात धावली म्हणून लिफ्टमध्ये समोर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला जाऊन धडकली आणि खूप घाबरली. त्या व्यक्तीने पण तिला तसंच थोडा वेळ पकडून ठेवलं, कारण आधीच गर्दी त्यात त्यालाही सुचलं नाही पटकन सोडून द्यायला. केतकीने हळूच डोळे उघडून वरती बघितलं तर ती त्या धडकलेल्या व्यक्तीकडे खूप टक लावून आणि गोड हसून बघू लागली आणि अगदी लाजून थँक्स बोलली. आणि बाजूलाच उभ्या असलेल्या सुनीताला हसू आवरेना आणि मोहिनीची तर नजर जणू काही प्रसादवर आणि केतकीवर आगाच ओतत होती. प्रसाद बिचारा कासनोच ओढून ताणून चेहऱ्यावर हसू आणत केतकीपासून हळूच मागे सरकला. पण जेव्हा केतकीच्या मागे त्याने मोहिनीला बघितलं तेव्हा तर प्रसाद तिला बघतच राहिला, कारण त्याने कधीच विचार केला नव्हता की सतत इतकी साधी सिंपल राहणारी मोहिनी आज चक्क अशी दिसेल. कारण ती तिच्या ह्या बदललेल्या रूपात खूपच वेगळी दिसत होती. नाही म्हटलं तरी रेणूची जादू इथे काम करून गेली. काल तिला चक्कर आले होते, पण आज तिला असं बघून त्यालाच चक्कर येण्याची वेळ आली होती. पण अचानक तिची ती रागीट नजर बघून त्याला आता असं वाटलं आताच्या आता मागच्या बाजूने लिफ्टला तोडून फोडून बाहेर पडून जावं आणि मोहिनीला दाखवून द्यावं की माझी खरंच काहीच चूक नाहीये. तीच अचानक आली पडत पडत म्हणून असं सर्व झालं. बिचारा काहीच चूक नसताना अपराधीपणाचे भाव दाखवत होता आणि मनोमनीच किती वेळा तुला सॉरी बोलू असं सांगत होता. त्याच्या अशा चेहऱ्याकडे बघून मोहिनीचा राग बाजूला पण खूप खूप खुदकन हसू आलं तिला. आणि प्रसादची नजर नजर बस तिला असं हसताना बघून प्रसाद मधला कवी जागा झाला. बघता तुझं हे गोड हसू, नव्याने प्रेमात तुझ्या गुंतलो, मिळाली ये नवी संधी नव्याने, तुला आज मनात साठवतो. सर्वजण सोबतच लिफ्टच्या बाहेर आले. एवढा केतकीला कळलंच नव्हतं की हा प्रसाद आहे असं, म्हणून ती अजूनही सारखं त्याच्याकडे बघत होती. आणि बिचारा प्रसाद मोहिनीकडे बघून तिला निरखत होता की हिला फक्त राग नको यायला, कारण माझी चूकच नाहीये, तूच तुझ्या मैत्रिणीला समजव ना. ए हाय मोहिनी. सुनीताने मोहिनीला आवाज दिला आणि तिच्या तब्येतीची चौकशी केली. मोहिनीने फक्त ठीक आहे म्हणत तिथेच विषय थांबवला. प्रसादला वाटलं होतं की मोहिनी पुढे अजून काहीतरी सांगेल, म्हणजे काही गुड न्यूज वगैरे आहे की काय, पण तसं काहीच नाही झालं. सुनीताने परत एकदा विचारलं की नक्की डॉक्टर काय म्हणाले, पण तितक्यात केतकीने मध्येच मोहिनीला विचारलं की तू या मुलीला कसं काय ओळखते. म्हणून मग सुनीता ही आता गप्प बसली. तिला ही आता मोहिनीच्या तब्येतीची जास्त चौकशी नाही करावी वाटली. मोहिनीने केतकीला सुनीता आणि प्रसादची ओळख करून दिली आणि जेव्हा केतकीला कळालं की हा प्रसाद, ती तर डायरेक्ट ओरडूनच उठली. म्हणजे मोहिनी हाच तो प्रसाद आहे? म्हणजे तुझं पहिलं वहिलं प्रेम? माय गॉड, हाव स्वीट हा. आणि केतकी डोळे गच्च लावून गोड हसली. तिला मनोमनी म्हणायचं होतं की किती छान आहे तुझं पहिलं प्रेम, पण तिचं असं बोलणं आणि वागणं बघून मात्र मोहिनीने तिच्या पाठीत हळूच एक धपाटा दिला आणि तिला डोळ्यांनीच सांगितलं की तुला कळतंय का तू कुठे काय बोलून गेली ते. प्रसाद तर लाजूनच कावराबावरा झाला, कारण त्याला आजवर जे मोहिनीकडून ऐकायला नाही मिळालं, मोहिनीच्या मनातल्या खोल भावना तिच्याकडून नाही कळाल्या, त्या आज प्रत्यक्षरित्या का असेना पण ते केतकीकडून कळाल्या. म्हणून त्याला तर आज खूप मोठा सुखद धक्काच बसला होता. पण मोहिनीच्या धपाट्याने केतकीला कळून चुकलं की आपण आता काय माती खाल्ली ते, आणि तिची फफव व्हायला लागली. बरं मोहिनी, निघूया का? खूप लेट होतंय ग, आणि ऑटो पण मिळाली पाहिजे. माझं सोड, तुला माझ्यापेक्षा जास्त लांब जायचंय. केतकी कसं तरी विषय बदलवत बोलायला लागली. हो हो चल निघूया, मला बस मिळाली पाहिजे, नाहीतर मी पण डायरेक्ट ऑटोनेच जाते. मोहिनीने पण केतकीच्या सुरात सूर मिळवला आणि त्या दोघेही प्रसाद आणि सुनीताचा निरोप घेऊ लागल्या. ओके बाय सुनीता. सुनीताने दोघींना बाय केलं आणि निघण्यासाठी प्रसादचा हात तिने हातात घेतला. खरं तर तिला सवय होती इतकं फ्रँक वागण्याची, पण मोहिनीचं लक्ष तिच्या हातावर गेलं आणि ती पटकन त्यांचा निरोप घेऊन निघू लागली. मोहिनी थांब. प्रसादने आवाज देताच मोहिनी जागेवर थांबली. तुम्हा दोघींना मी सोडतो तुमच्या घरी. रात्रीचं आता ॲटो आणि बस बघत बसण्यापेक्षा चला ना कारने सर्व सोबतच जाऊया. प्रसाद मोहिनी आणि केतकी जवळ जाऊन दोघींनाही म्हणाला. ओके चालेल. केतकी पटकन बोलली. नाही नको, मी जाईल अरे. तसंही अजून खूप रात्र कुठे झालीये. मोहिनीचा चेहरा थोडा पडला होता. तितक्यात मोहिनीला सतीशचा कॉल आला की खूप वेळ होण्याच्या आत घरी ये, आधीच तब्येत ठीक नाही म्हणून. रेणूने पण मेसेज केले होते की सतीश तिला पण ओरडला
की मोहिनीला आज कुठेही बाहेर का पाठवलं म्हणून. सतीशचं आणि मोहिनीचं बोलणं ऐकून प्रसादने परत तिला एकदा रिक्वेस्ट केली की चल म्हणून. आणि केतकीने पण समजवलं, कारण तिलाही मोहिनीला आता असं रात्रीचं एकटीला ऑटोने घरी पाठवणं योग्य वाटत नव्हतं. कारण मोहिनीला अजून जास्त दिवस झाले नव्हते मुंबईमध्ये येऊन. सुनीता आणि प्रसाद दोघेही पुढे बसले आणि केतकी आणि मोहिनी दोघीही मागे बसल्या. आणि प्रसादची कार आता ही प्रायव्हेट कार नसून तिने जणू काही टॅक्सीचं रूप धारण केलं. आणि प्रसाद बिचारा टॅक्सी ड्रायव्हरसारखा आत एकीला टप्प्याटप्प्याने प्रत्येकीच्या घरी सोडणार होता. गंमत म्हणजे सर्वात लास्ट आणि लांबचा स्टॉप मोहिनींचाच होता. केतकीचं टेन्शन कमी झालं, कारण ती पण लवकर घरी पोहोचणार होती आणि तिला मोहिनीची जी खरी काळजी होती ती पण कमी झाली. सर्वात पहिलं स्टॉप सुनीताचं होतं, म्हणून कारने सुनीताच्या घराची दिशा घेतली आणि सुसाट वेगाने धावू लागली.